हॅलो. हॅलो, नमस्कार सर. हा नमस्कार मॅडम. मी उळे मॅडम बोलतोय. येवला की हे बोला की. घ्या ध्यास्ती करवस्ती या हॉस्पिटल मधून बोलतोय मी. काय ते? घ्या ध्यास्ती करवस्ती या हॉस्पिटल मधून बोलतोय. कसलं हॉस्पिटल आहे? घ्या धास्ती करवस्ती. बर हा. अहो आमचं हॉस्पिटल निघलंय नवीन. बर ह्या डोंगर पायथ्या शेजारीच आहे, निसर्गरम्य वातावरणात आहे. बर. हा, मग त्याची काहीतरी वैशिष्ट्य सांगायसाठी मी तुम्हाला फोन केलतो. हा हा. तर आमची सरांशी थोडं बोलून घ्या. बोला सर. नमस्कार. मी नमस्कार. डॉक्टर किंचळे बोलतोय. किंचळा की हो. बोला की. आमचं नवीन एक हॉस्पिटल आम्ही चालू केलंय. बर. त्याच्या शाखा अजून निघणार आहेत भरपूर. हा. तरी पण तुम्ही आमच्या इथे आमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन लाभ घ्यावा हीच इच्छा. आमच्या मॅडम बिनकामाचं? तुम्हाला माहिती सांगतील बघा. बर. मॅडम माहिती सांगा त्यांना सगळी. ओके. हॅलो. हा. मॅडम ते तुंबे आणि ग्लास कुठे ठेवले? अहो ते टेबल खाली आहे बघा, जरा तोंड बंद करा. फोन मध्ये बोलताय. या गाव मिळालं मॅडम. हॅलो, नमस्कार सर. ते नव सर तुंब्या कुठलं मागाल? तर हे नवीन हॉस्पिटल काढले, तुंब्या चालूच आहे काय? अहो ते सरांचं आहे ते. हा. हा, बरं मी तुम्हाला काहीतरी फॅसिलिटीज सांगतो आमच्या हॉस्पिटलची. बर बर. आमच्या इथं मुळव्याचं ऑपरेशन होते, भगिंदरचं होतंय, हर्नियाचं ऑपरेशन होते आणि मोठमोठे आजार सगळं, मेंदू वेंदू सगळं, पोटाचे विकार काय असतील ते सगळं मोठे मोठे ऑपरेशन आमच्या इथं सक्सेस होतात. बर बर बर. आमच्या इथं डॉक्टर स्टाफ वगैरे चांगला आहे. हा. तर तुम्ही एकदा भेट द्या. आणि मग आता बिन बिन काय होताच द्यायचं का वाट सरकल्यावर येऊन ऍडमिट व्हायचं? मॅडम काय तर झाल्यावर येतो की. अहो असं तुमच्या शेजारी मित्र मैत्रिणी वगैरे कुणाला तर सांगा आणि घेऊन या. एकदा भेट द्या. एकदा आमच्या हॉस्पिटलला भेट दिलात की तुम्हाला कळेल कसं काय हॉस्पिटल आहे, काय आहे, म्हणजे काय वैशिष्ट्य, काय काय आहे. काय वैशिष्ट्य काय आहेत? जर तुम्हाला मुळव्याध झाला असेल तर तुम्ही एकटे यायला तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्हाला 5 जणांना घेऊन आलात तरी चालते. एकट्याच्या ऑपरेशनला 5 जण? 5 जणांनी घेऊन आलात तरी चालतंय. 5 जणांची राहायची खायची सोय सगळी सगळी सोय आहे. मस्तपैकी सकाळ संध्याकाळ स्विमिंग टँक, महत्वाचं म्हणजे स्विमिंग टँक सुद्धा आहे हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये. हा. त्या 5 जणांना आणि तुमचं ऑपरेशन झाल्या एवढ्या जलद ऑपरेशन होणार की झाल्या लगेच तुम्ही स्विमिंग टँक मध्ये उड्या मारू शकताय. ते टाकं तुटलं काय तुटलं आमचं आम्ही बघून घेतो, ते आमच्यावर सोडायचं. हा हा हा. आणि जर तुम्हाला जर टेन्शन आलं, तुमच्या एखाद्या नातेवाईकांना टेन्शन आलं तर तुंब्याची सुद्धा सोय आहे आमच्या इकडे. बर. आणि रात्रीचं जर टेन्शन आलं, निवांत बसू वाटालं तर तुंब्या बिंब्या सगळं तुम्हाला मिळणार. हा हा. म्हणजे जेवण चिकन 65, चिकन मांसाहारी शाकाहारी सगळं सगळं टोटल मिळणार तुम्हाला. आणि आमच्या इथं सांगू सर तुम्हाला, भाकरी एक असली बाई भाकरी करत्या म्हणतायसा, तिच्या भाकऱ्या जर खाल्लासा का नाही तुम्ही हॉस्पिटल सोडणारच नाही. होय होय होय. मग तिथं मुळव्याधवर ग बसणार नाही, भगिंतर होईपर्यंत थांबाय पाहिजे नाही मी. अहो त्या बाईच्या हातच्या भाकऱ्या तर खाऊन बघा. आणि जर तुमच्यातली कोण कुकबाई चांगली असेल तर तुमचं तुम्ही जर हाताने करून खाल्ला असं तरी चालते. बर बर बर. मस्तपैकी स्पेशल सगळ्यांना बेडरूम आहेत, किचन आहे, बेडरूम मध्ये सगळी सोय आहे, कमोड संडास आहे, सगळं आहे. बर 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 बर. म्हणजे एसी रूम सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळणार. हा हा हा. मॅडम हे फार्म हाऊस आहे बहुतेक, हे दवाखाना नव्हे येऊ. अहो फार्म हाऊस सारखाच दवाखाना काढलाय आम्ही. तुम्हाला ऑपरेशन झालंय असं वाटायलाच नको. असं वाटायला पाहिजे की मी जाऊन पिकनिकलाच जाऊन आलो. हा, पिकनिकला जाऊन आलो आणि बसल्यावर कळी आल्यावरच कळलं पाहिजे. हा हा वाटलं पाहिजे. ताण पडालाय म्हणल्यावर काहीतरी आई घातले वाटतं असं वाटलं पाहिजे. तुमची दोन्ही कामं होणार नाहीत काय? एका झटक्यात तुम्ही पिकनिक पण होणार आणि ऑपरेशन पण होणार. हा म्हणजे आम्हाला शरीर 35,000 रुपयात हे सगळं होणार आहे सर तुमचं. हा म्हणजे आम्हाला खिशाकडनं पण फाडा आणि आमच्या अंगाकडनं पण आम्हाला फाडा का नाही, दोन्हीकडनं फाडून टाका आम्हाला. मुळव्याच्या ऑपरेशनला तरी खर्च किती येणार? 35 ते 30,000, 30-35,000 आहेत आमचे रेट. हा म्हणजे ही तुम्ही फार्म हाऊस भाड्याने द्यालाय तुम्ही आम्हासनी आणि त्यात ओढून आमचं ऑपरेशन काढालाय तुम्ही मॅडम. हे आम्हाला तुम्ही शिकवू नका. तुम्हाला पण फॅसिलिटीज किती दिल्या. तुम्ही लहान मुलांना जरी घेऊन आला तर त्यांची सुद्धा फुटबॉल हे ते खेळायची सोय सगळं आहे. हा मग तू ए बाई तू झाड 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 स्पष्ट का बोलणार? तुम्हाला फार्म हाऊस आहे म्हणून हे फिरवून फिरवून दवाखाना नाही आहे सर. मग दवाखाना किती किती दवाखाना 4x4 मध्ये दवाखाना बाकी सगळं आहे काय? दवाखान्यात स्विमिंग टँक आहे म्हण, चिकन अंडी घोळमा चिकन मुंडी बिंडी सगळं मिळते म्हण, भाकऱ्या. मला सांगा हॉस्पिटलमध्ये बाई सगळ्यात चांगली सर्व्हिस घेतली पाहिजे काय भाकऱ्या करतील बाई पाहिजे? हो अहो जेवण पण तितकंच महत्वाचं आहे सर. तुम्हाला जेवण नको का चांगलं ऑपरेशन झाल्यावर सांगा बरं. बर बर बर. म्हणजे हरण्याचं माझं ऑपरेशन झालं आणि फळासाठी तुम्हाला लांब जायला लागत नाही. फळ झाडं आम्ही दारात लावल्यात. फळं सुद्धा तुम्ही तिथलीच कापून खाऊ शकताय. काय 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 म्हणजे काय म्हणायचं मी म्हणतो म्हणजे मला लक्षात आलं हे बघा सर, एकदा तुम्ही भेट देऊन जावा, बाकी काय मी बोलत नाही. अक्का माझं काय झालेलं नाही का? का मला काय झालेलंच नाही, मी का भेट देऊ का? हा एकदा काय भेट देऊ मला सांग. हे बघा एकदा कोणतर तुमचा नातेवाईक हुडका आणि घेऊन या प्लीज या सर. एकदा तुम्ही बघा आमच्या सगळ्या सोयी बघा इथल्या.
मग हा. तुम्ही परत जाणारच नाही. मी तुम्हाला काय सांगालोय, दररोज तुम्हाला असं वाटेल कुठला तर मित्र हुडकावा आणि घेऊन यावं ह्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनला. फाडून घ्यावा मित्राला टार 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 हा नाथ खोलाच बाई काय हॉस्पिटल काढले. फार्म हाऊस आहे, स्विमिंग टँक आहे, शॉवर आहे, सेपरेट रूम आहे, बेडरूम आहे, स्विमिंग टँक आहे, काय काय खतरनाक आहे, कमोड बिमोड सगळं काय चष्टानं वही. मी म्हणतोय नका यो चुकून दवाखाना घातलाय वाटतं, त्यात ऍड केलाय वाटतं यो अहो, का कुकच पेशंटला मला सांग. वाटायला नको मी आजारी आहे असं, त्याला आकाश feel दाब. यायला नको ना. अक्का शटाप. मी काय म्हणतोय ते कुक जेवण करताना ऑपरेशन करणार नाही ना, डॉक्टर वेगळा आहे ना का तोच जेवण करून आणि तोच ऑपरेशन अहो, करून आमचा जेवण. डॉक्टर स्टाफ वेगळा आहे. हा एकदा येऊन बघा म्हणतोय ना मी तुम्हाला. 5 जण यायचं. 5 जणांना घेऊन या, 6 जणांना घेऊन या, तुमची पोरं बाळ घेऊन या. मग किती दिवस राहायचं ऑपरेशन, टाकवाळू पर्यंत का काय. ऑपरेशन झाल्यावर तुम्ही, मी काय सांगावले, लगेच स्विमिंग टँक मध्ये उडी मारू शकताय, पण तुम्हाला तिथलं फॅसिलिटीज बघून जाऊच वाटणार नाही. एवढं निसर्गरम्य वातावरणात आम्ही ते तयार केलेलं आहे. बर ठीक आहे ठीक आहे. आज काय करतो, आज बघ शांत ध्यानस्थ बसतो जरा शांत, आणि कुठं काय माझी नेमकी कळ मारल्या का नाही बघतो, शोध लावतो आज. बघा सर, नाही तर मित्राला तर घेऊन याच सर. ओळखतो की मी आता काय तसं करणार, स्टेटस ठेवतो कोणाचं आज काय दुखालय, लचकलंय, मुरगळलंय, कमक नाही सगळं ठेवतो. कोणाला मुतखाडीची कळ आहे काय, कोणाला बाबा वज उचलल्यावर मणक्याला चिरा चमकल्या काय सगळं बघतो आणि तुमच्याकडे घेऊन येतो. हा ओके ओके, थँक्यू सर. काय दवाखाना काय बाई.